श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले चैत्र रथ पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. अर्जुन म्हणाला, कल्माशपाद राजाने ब्रह्मज्ञानी पुरुषांमध्ये अग्रगण्य असलेल्या वसिष्ठ ऋषीकडे आपली पत्नी नियोगविधीसाठी कोणत्या कारणाने पाठवली आणि धर्माचे अंतर्गत तत्व ज्याला पूर्णपणे ज्ञात होते अशा त्या महर्षीने सुद्धा कल्माशपाद राजाच्या पत्नीबरोबर धर्मविरुद्ध समागम म्हणजे अगम्यागम कोणत्या कारणाने केला. मित्रा गंधर्वा, वसिष्ठाने केलेले हे अगम्यागम पूर्णपणे धर्मविरोधी होते असे मला खात्रीने वाटत आहे. माझ्या मनात उत्पन्न झालेल्या या साऱ्या संशयाचे निराकरण तू कर. मी मुद्दाम तुला विचारित आहे. गंधर्व म्हणाला, हे अपराजित धनंजया, वसिष्ठांच्या बाबतीत आणि मित्रसह म्हणजे कल्माशपाद राजाच्या बाबतीत तू जे प्रश्न मला विचारलेस त्यांची उत्तरे ऐक. भरतश्रेष्ठ अर्जुना, महात्म्या वसिष्ठ पुत्र शक्तीने त्या कल्माशपाद राजाला ज्या परिस्थितीत शाप दिला ती परिस्थिती मी तुला स्पष्ट करून सांगितलीच आहे. शक्तीने शाप दिल्यावर त्या राजाचे नेत्र क्रोधाने लालबुंद झाले आणि शत्रूचा थरकाप उडविणारा तो राजा आपल्या पत्नीबरोबर राजधानीतून बाहेर पडला आणि एका घोर अरण्यात जाऊन संचार करू लागला. अनेक वन्य पशूंनी गजबजलेल्या, अनेक श्वापदांनी परिपूर्ण असलेल्या, अनेक झुडुपांनी आणि वेलींनी झाकून गेलेल्या, अनेक प्रचंड वृक्षांनी व्याप्त असलेल्या आणि नाना प्रकारच्या भयंकर ध्वनींनी दुमदुमलेल्या त्या अरण्यात भ्रमण करीत असता एकदा तो क्षुधेने व्याकुळ झाला आणि काहीतरी भक्ष्य मिळाल्यास पाहावे असा प्रयत्न करीत असता तो अतिशय थकून गेला. एवढ्यात त्या निर्जन अरण्यामध्ये रतिक्रीडेसाठी प्रवृत्त झालेले एक ब्राह्मण दाम्पत्य त्याला दिसले. राजाला पाहताच त्या दोघांना फार संकोच वाटला आणि रतिक्रीडा अर्धवट सोडून ते दोघे तेथून दूर पळून गेले. ते पळत असताना राजाने त्यांचा पाठलाग केला आणि त्या दोघांपैकी ब्राह्मणाला त्याने झपाट्याने पकडला. आपल्या पतीला राजाने पकडलेला पाहताच त्याची पत्नी म्हणाली, राजा, तू सत्प्रवृत्त आहेस. सूर्यवंशात तुझा जन्म झालेला आहे. साऱ्या जगात तुझी कीर्ती गाजत आहे. धर्माचरण करण्याच्या बाबतीत तू नित्य दक्ष असतोस. तसेच गुरु शुश्रूषाही तू अगदी तत्परतेने करीत असतोस. मी आता काय बोलते ते नीट ऐक. शापाच्या प्रभावामुळे तू फारच उग्र झालेला आहेस, पण तू पापाचरण करू नकोस. माझा ऋतुकाळ असल्यामुळे मी अपत्य प्राप्तीसाठी माझ्या पतीशी समागम करीत होते, पण माझ्या पतीला तू संकटात लोटल्यामुळे माझी इच्छा अतृप्तच राहिली आहे. राजा, तू थोर आहेस. माझ्या या पतीला कृपा करून सोडून दे. ब्राह्मणाची ती पत्नी अशा प्रकारे केविलवाणा आक्रोश करीत असताही तिच्या त्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करून अत्यंत निष्ठुर बनलेल्या त्या राजाने हरणासाठी बराच वेळ टपून बसलेल्या एखाद्या क्रूर वाघाप्रमाणे त्या ब्राह्मणाला खाऊन टाकले. यामुळे त्या ब्राह्मणाची पत्नी क्रोधाने बेभान झाली. तिच्या नेत्रातून जे अश्रू झरले त्या अश्रूंचे रूपांतर प्रदीप्त अंगारामध्ये झाले आणि त्या अंगारामुळे आसपासचा सारा प्रदेश प्रकाशित झाला. पतीवर कोसळलेल्या घोर संकटामुळे दुःखाने व्याकुळ झालेल्या त्या ब्राह्मणीने संतापाच्या भरात कल्माशपाद राजाला शाप दिला.
अधमा, माझी इच्छा अतृप्त राहिलेली असतानाच एखाद्या क्रूर श्वापदाप्रमाणे माझ्या डोळ्यांदेखत तू माझ्या प्रियतम सद्गुणी पतीला खाऊन टाकलेस. या तुझ्या अपराधामुळे मी तुला शाप देत आहे. माझ्या शापाच्या प्रभावामुळे हतबल झालेला तू ऋतुकाळी पत्नीशी समागम करू लागताच तत्क्षणी मृत्युमुखी पडशील. इतकेच नव्हे तर ज्या वसिष्ठ ऋषीच्या पुत्रांचा तू घात केलास त्याच वसिष्ठ ऋषीबरोबर समागम करून तुझी पत्नी पुत्राला जन्म देईल आणि नीच राजा हा पुत्र तुझा वंश वाढविल. अंगिरसाच्या कुळात जन्मलेल्या त्या साध्वी स्त्रीने कल्माशपाद राजाला असा शाप दिला आणि त्याच्याच अगदी जवळ धडाडलेल्या अग्नीत तिने उडी टाकली. परंतपा अर्जुना, ज्ञानयोगाच्या बळावर आणि उग्र तपश्चर्येच्या बळावर महानुभाव वसिष्ठाला हा सारा वृत्तांत समजला. या घटनेनंतर बराच काळ लोटला. त्या कल्माशपाद राजाचा शाप संपला. नंतर एकदा त्या राजाच्या पत्नीचा ऋतुकाळ आला असता तो तिच्याशी समागम करण्यास उत्सुक झाला. त्याचे मनोगत लक्षात येताच दमयंतीने म्हणजेच त्याच्या राणीने त्याला अडविले. कामवासना अनावर झाल्यामुळे राजाला त्या घोर शापाची आठवणसुद्धा झाली नाही. यामुळे राणीने समागमाच्या बाबतीत केलेल्या निषेधामुळे राजा कमालीचा गोंधळून गेला. परंतु शापाचे स्मरण झाल्याबरोबर त्याला तीव्र पश्चात्ताप झाला. अर्जुना, शापामुळे कल्माशपाद राजा अशा प्रकारे निष्प्रभ झाला आणि म्हणूनच त्याने वसिष्ठ ऋषीला आपल्या पत्नीशी नियोग करण्याची प्रार्थना केली. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.